नमस्कार मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केट काय आहे आणि सेकंडरी मार्केट काय आहे हे समजून घेऊ. तर प्रायमरी मार्केटमध्ये काय होतं, सिक्युरिटीज फर्स्ट टाईम क्रिएट केल्या जातात इन्व्हेस्टरला परचेस करण्यासाठी. म्हणजे एखादी कंपनी असते तर तिला जेव्हा एक फंड रेज करायचा असतो तर कंपनी फंड रेज का करते, तर जेव्हा एखाद्या कंपनीला ग्रो करायचं असतं, त्यांना त्या कंपनीला मोठं व्हायचं असतं, तर ती काय करते, त्याला फंडची गरज असते. तर ती काय करते, पब्लिककडून फंड रेज करते, कॅपिटल रेज करते. तर ती कशा थ्रू करते, प्रायमरी मार्केट थ्रू, म्हणजेच IPO थ्रू. तर IPO काय आहे आपण हे नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणारच आहे. तर त्या पहिले आपण प्रायमरी मार्केट समजून घेऊ. In a primary market, securities are created for the first time for new investor to purchase. New securities are issued in this market through a stock exchange, enabling the government as well as the companies to raise capital. A company issues securities in a primary market as an initial public offer. म्हणजे कंपनी जेव्हा पण फर्स्ट टाईम सिक्युरिटीज पब्लिकसाठी इश्यू करते तर ती कशा थ्रू करते, इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO. कंपनी फर्स्ट टाईम स्टॉक इश्यू करते तर ती कशा थ्रू करते, IPO थ्रू. नेक्स्ट, तो व्हॉट इज IPO. IPO काय, इनिशियल पब्लिक ऑफर. द प्रोसेस वेअर प्रायव्हेट कंपनीज सेल देअर शेअर्स. प्रायव्हेट कंपनी काय करते, त्यांचे शेअर्स जे असतात ते सेल करते. कोणाला, पब्लिकला. कशासाठी, तर कॅपिटल रेज करण्यासाठी. आणि त्याच्या बदलीत पब्लिक त्यांना काय देते, पैसे देते, म्हणजे त्यांच्या कंपनीत इन्व्हेस्ट करते. ओके, तर ह्या प्रोसेसला काय म्हणता, इनिशियल पब्लिक ऑफर. द प्रोसेस ऑफ IPO ट्रान्सफॉर्म अ प्रायव्हेटली हेल्ड कंपनी इन टू पब्लिक कंपनी. IPO नंतर ती IPOच्या पहिले कंपनी कशी असते, प्रायव्हेट लिमिटेड, आणि IPO नंतर ती कंपनी कशात कन्वर्ट होते, पब्लिक लिमिटेडमध्ये. ओके, दिस प्रोसेस ऑल्सो क्रिएट्स अन ऑपॉर्च्युनिटी फॉर स्मार्ट इन्व्हेस्टर टू अर्न हँडसम रिटर्न्स ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ही प्रोसेसमध्ये काय होते की इन्व्हेस्टरला प्रॉफिट कमवण्याचा जास्त चान्स असतो. कारण की जेव्हा सेकंडरी मार्केटमध्ये शेअर लिस्ट होता तेव्हा काही वेळेस गॅप भरपूर भेटतो. ओके, बट कधी एक लक्षात घ्या, कधी पण कोणत्या पण IPOमध्ये इन्व्हेस्ट करायच्या वेळेस तुम्हाला त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस करणं गरजेचं आहे कंपनीचं. नाहीतर भरपूर लोकांचे लॉस पण झालेले. त्यामुळे IPOमध्ये पैसे लावायच्या आधी कधी पण तुम्हाला कंपनीचं फंडामेंटल डिटेल्स माहिती पाहिजे. ओके, तर IPOमधून जेव्हा मार्केटमध्ये शेअर लिस्ट होता सेकंडरी मार्केटमध्ये, तेव्हा भरपूर चांगला रिटर्न कमवता येतो. ओके, तर आपण IPO काय असतं एक फिगरद्वारे बघून घेऊ. सगळ्यात पहिले काय असतं, कंपनी असते ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तिला काय करायचं आहे, फंड रेज करायचं आहे, तिला ग्रो करायचं आहे. तर त्यासाठी ती काय करते, फर्स्ट टाईम मार्केटमध्ये शेअर्स आणते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, तिने फर्स्ट टाईम मार्केटमध्ये शेअर्स आणले. ते शेअर्स तिने कोणाला ऑफर केले, पब्लिकला, म्हणजेच इन्व्हेस्टरला. आणि इन्व्हेस्टरने कंपनीला काय दिलं, तर मनी. शेअर्सच्या बदल्यामध्ये काय दिलं, पैसा. तर ही जी प्रोसेस असते त्याला काय बोलतात, इनिशियल पब्लिक ऑफर. कारण की हे सेकंडरी मार्केटमध्ये येण्याच्या पहिले कंपनी जेव्हा इन्व्हेस्टरला शेअर ऑफर करते तर त्याला बोलतात इनिशियल पब्लिक ऑफर, IPO. आता आपण बघून घेऊ सेकंडरी मार्केट काय. तर प्रायमरी मार्केट जे होतं त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की इन्व्हेस्टर कुठून शेअर्स बाय करतोय, डायरेक्टली कंपनीकडून. आणि अजून एक महत्त्वाचं की प्रायमरी मार्केटमध्ये फक्त शेअर परचेस करता येतात, ते सेल करता येत नाही. ओके, आता सेकंडरी मार्केटमध्ये काय होतं की जिथं कंपन्यांचे शेअर्स बाईंग आणि सेलिंग करता येतात, बट इथं कंपनीचा कोणताही हात नसतो. कंपनी फक्त फर्स्ट टाईम शेअर इश्यू करते. त्याच्यानंतर सेकंडरी मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टर्स असतात कंपनीचे, त्यांच्यामध्ये शेअरची बाईंग सेलिंग होते. ओके, यामध्ये कंपनीचा कोणताही प्रकारे इंटरव्हेन्शन नसते. सेकंडरी मार्केट कसं असतं तर हे बघा, सगळ्यात पहिले इन्व्हेस्टर आणि इकडं पण इन्व्हेस्टर. इकडे दोन्ही साईडला कंपनी येत नाही, कुठंच कंपनी येत नाही. इथं पण इन्व्हेस्टर आहे, इथं पण इन्व्हेस्टर आहे. बायर काय करतो, स्टॉक मार्केटमध्ये पैसे घेऊन जातो, स्टॉक मार्केटमध्ये तो शेअर्स विकत घेतो,
आणि शेअर्स घेऊन निघून जातो. ठीक आहे. सेम सेलर काय करतो, मार्केटमध्ये त्याचे ऑलरेडीचे जे शेअर्स असतात ते घेऊन येतो, त्याच्या बदल्यात तो पैसे घेऊन निघून जातो. सेम इथं काय होतं, ही मेन प्रोसेस समजवण्याचं मागचे कारण की सेकंडरी मार्केटमध्ये इन्व्हेस्टर बाय करतो कोणाकडून, दुसरा जो सेलर इन्व्हेस्टर असतो त्याच्याकडून, आणि जो सेलर इन्व्हेस्टर असतो त्याचे शेअर कोणाला सेल करतो, दुसऱ्या इन्व्हेस्टरला. म्हणजे इथं जी शेअरची देवाणघेवाण होती ती दोन इन्व्हेस्टर्समध्ये होते, यामध्ये कंपनीचा कोणताही हात नसतो. ओके. आणि जर तुम्हाला शेअर्स बाईंग किंवा सेलिंग करायचे असेल तर आपण जसं लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की त्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज असते. तर ते डीमॅट अकाउंट जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे, आणि डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं ते आपण याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू सो मच.